संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्था रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने भव्य एकदिवसीय कीर्तन सोहळा व वारकरी मेळावा संत पूजन कार्यक्रमाचे भव्य आयोजन सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांच्या वतीने मारुती संकुल, दातीरनगर, दत्तनगर, चुंचाळे, रामकृष्णनगर, अंबड येथे करण्यात आले। दरम्यान यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे जाहीर कीर्तन मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात पार पडले। आलेल्या सर्व मान्यवरांचा साहेबराव दातीर यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भागवताचार्य जनार्दन महाराज काकडे, नाशिक मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील, माजी नगरसेविका नंदिनी जाधव, संदीप तांबे, विष्णू फडळ, बंडोपंत दातीर, विजय बुरकुल, सज्जन नवले आदी जण तसेच अंबड ग्रामस्थ व महिला, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भोजनदानाचे देखील आयोजन केल्याने परिसरातील नागरिकांनी अन्नदानाचा आस्वाद घेतला। साहेबराव दातीर यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याने पण महाराजांचा आपल्या या भागावर भरपूर प्रेम आहे। त्यांच्याकडे मी मागणी केलेली, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मला वर्षभर आणि 1 तारीख द्यायची, त्याच्यामुळे त्यांनी तसं मान्य व कबूल केलेलं आहे। आपण त्यांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करावं। आपल्या अनुभवाला महाप्रसाद आहे, घाई करू नका। कारंडे सर आलेले आहेत का? API कारंडे सर या भागामध्ये फार महत्वाचं काम आपलं आहे। शांती समाधान ठेवण्यासाठी आपण प्रॉपर पंढरपूर मधले आहेत आणि पंढरपूरचा पांडुरंग आज आपल्या व्यासपीठावर आहे। धन्यवाद सर, सर्व डिपार्टमेंट, सोनोने दादा, विराजदार दादा, नागरे दादा, ढाकणे दादा, सर्वांना धन्यवाद। चांगली चालू द्या। मंदिराला मदत करा, 10 वाजले मला खुणवायचं का नाही, एकदा प्रेमानं भजन करा। विठोबा या जगात आतापर्यंत बोंबलत हिंडणाऱ्याला देव भेटला नाही, खानदानीत भेटला नाही। काम सोडा, हिंडा बोंबलत सोडा, अख्ख्या अंगाला गंध। ही सगळी नाटकं आहेत। भाकरी खाऊ नका, सफरचंद आणा, चहा पिऊ नका, दूध आणा, हे वाचलं कुठं? आणि उपवास करणाऱ्याच्या तर खानदानी देव भेटत नाही, त्याला तर नाहीच। तुम्ही मला जगात एखादा ग्रंथ दाखवा की उपवास करणाऱ्याला देव भेटला, पण आठवड्यातून एक डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लिअर होण्यासाठी ठीक आहे मग, आणि वैष्णव आहे म्हणून 15 दिवसातून एक एकादशी ठीक आहे। महिनाभर उपवास, काही चक्रम लोक आहेत, महिनाभर अल्लपडे सगळे चालू। कर्म हाच देव आहे, कुठाने तर चालूच आहे। तुम्ही करणार का? तुमचं आचरण जर चांगलं असेल तर देव होण्याचा अधिकारच तुम्हाला आहे। कर्म हाच देव आहे। त्याला नववाद द्यायचं सरळ सांगते, आगा कर्मी जे उरावे म्हणून एक वाक्य सांगतो तुम्हाला। जगात जेवढे संत झाले आतापर्यंत, बोंबलत हिंडणारे एकही संत नाही ज्यांनी कर्म चांगलं केलं त्याला देव भेटले। तुम्ही अभ्यास करा, विचार काही असं नाही झालं। तुम्ही परत नीट ऐका, ज्यांनी कर्म, जगाचा इतिहास आहे, जगातले सगळे संत देवाकडे गेलेत। सावताबाबा असे संत नागरिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे।